ओम नमः शिवाय. रुद्र संहिता सृष्टीखंड अध्याय 15. सृष्टीचे वर्णन. श्री गणेशाय नमः. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, तात तुम्ही शिवचरित्रपर अनेक गोष्टी सांगून माझ्या ज्ञानात भर घातली आहे. आता शिवप्रभूंच्या आज्ञेनुसार तुम्ही पुढे काय केले याविषयी काही सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, तू फार चांगली माहिती विचारली आहेस. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. आम्हाला आदेश आणि आशीर्वाद देऊन सनातन महादेव अंतर्धान पावले. त्यांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी मी ध्यानमग्न होऊन आपल्या कर्तव्यांचा विचार करू लागलो. मी श्री हरी विष्णूंकडून ज्ञान प्राप्त करून सृष्टीची रचना करण्याचा निश्चय केला. मला आवश्यक तेवढा उपदेश करून ते अदृश्य झाले. ब्रह्मांडाच्या बाहेर गेले आणि शिवजींचा अनुग्रह प्राप्त करून वैकुंठात निवास करू लागले. मी सृष्टी रचनेच्या उद्देशाने हरिहरांचे स्मरण केले व पूर्वीच निर्माण झालेल्या अथांग जलाशयातील ओंजळभर पाणी वर उडवले. त्याचे एका विराट अंड्यात रूपांतर झाले. ते 24 तत्वांचे एकत्रित समूह रूप होते. जड होते. त्यात चेतना नाही म्हणून माझ्या मनात संशय निर्माण झाला. मी कठोर तप आरंभले. 12 वर्षे भगवान विष्णूंचे चिंतन करीत राहिलो. माझी आराधना पाहून श्रीहरी प्रकट झाले. त्यांनी मला प्रेमाने स्पर्श केला. मी भानावर आल्यावर ते म्हणाले, ब्रह्मन, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्हाला जी इच्छा असेल तो वर मागा. भगवान शिवजींच्या कृपेने तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यास मी समर्थ आहे. मी म्हणालो, हे श्रीहरी, हे महाविष्णू, तुम्ही दर्शन देऊन माझ्यावर फारच कृपा केली आहे. भगवान शिवजींनी मला तुमच्या हाती सोपवले आहे, म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. शिवजींच्या सृष्टीशक्तीने उत्पन्न झालेले 24 तत्वांचे हे विराट अंडे जड आहे. त्यास चेतना प्रदान करा. माझ्या विनंतीला अनुसरून श्रीहरींनी अनंत रूप धारण केले. हजारो मस्तके, हजारो नेत्र, हजारो हात व हजारो पाय असलेल्या भगवान विष्णूंनी त्या अंड्याला सर्व बाजूंनी व्यापून टाकले. ते स्वरूप फारच अद्भुत होते. मी त्यांना अनन्य भावाने नमस्कार केला व त्यांची स्तुती करू लागलो. तेव्हा त्यांनी जड रूप अंड्यात प्रवेश केला. त्यामुळे ते सचेतन झाले. अशा प्रकारे पाताळापासून सत्यलोकापर्यंत विस्तीर्ण अशा त्या अंड्यात श्रीहरी विराजमान झाले. त्यामुळे त्यांना वैराज पुरुष म्हटले जाते. या सर्व लोकांच्या वर सुरम्य कैलास नगर असून भगवान शिवजींनी ते स्वतःला राहण्यासाठी निर्माण केले आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश झाला तरी वैकुंठ आणि कैलास यांचा नाश होत नाही. ही दोन्ही स्थाने अमर आहेत. मी मात्र सत्यलोकात वास्तव्य करून आहे. हे मुनी श्रेष्ठ, आता पुढील वृत्तांत ऐक. महादेवांच्या प्रेरणेने मला सृष्टी निर्मितीची इच्छा झाली. त्या संदर्भात विचार करत असताना माझ्याकडून नकळत तमोगुणी सृष्टीची उत्पत्ती झाली. तिला अविद्या पंचक किंवा पंचपर्वा अविद्या असे म्हणतात. मग मी प्रसन्न मनाने व अनासक्त भावाने पुन्हा सृष्टीचे चिंतन करू लागलो. त्यावेळी माझ्याकडून वृक्षादी स्थावर पदार्थांची रचना झाली. याला मुख्य सर्ग म्हणतात. हा पहिला सर्ग पुरुषार्थ साधून देणारा नाही, म्हणून मी दुसरा सर्ग उत्पन्न केला. यात पशु पक्षी इत्यादिकांचा समावेश आहे. दुःखाने भरलेल्या या सर्गाचे नाव आहे तिर्यक स्तोत्रा. हा सर्गही पुरुषार्थ साधून देणारा नाही, म्हणून मी ऊर्ध्व स्तोत्रा नामक तिसऱ्या सर्गाची रचना केली. हा सात्विक सर्ग देवसर्ग म्हणून विख्यात झाला. हा सर्ग सत्यवादी आणि अत्यंत सुखदायक आहे, परंतु हाही पुरुषार्थाचे साधन होऊ शकत नाही. हे लक्षात येताच अन्य सर्गाच्या निर्मितीसाठी मी भगवान शिवजींचे चिंतन करू लागलो. त्यांच्या आज्ञेने माझ्याकडून रजोगुणी सर्ग निर्माण झाला. या सर्गाला अर्वाक स्तोत्रा म्हणतात. मनुष्य प्राण्यांचा समावेश असलेला हा सर्ग पुरुषार्थाचा परम साधक आहे. याचे मला समाधान वाटले. त्यानंतर मी भूतादिकांचा समावेश असलेला सर्ग उत्पन्न केला.
अशा प्रकारे माझ्याकडून 5 प्रकारची वैकृत सृष्टी निर्माण झाली. याशिवाय आणखी 3 प्राकृत सर्ग आहेत. ते माझ्या सानिध्याने प्रकृतीतून प्रकट झाले आहेत. त्यात पहिला महत् सर्ग हा महत् तत्वांचा सर्ग आहे. दुसरा सूक्ष्म भौतिक सर्ग हा तन्मात्रांचा सर्ग आहे आणि तिसऱ्या सर्गाला वैकारिक सर्ग म्हणतात. अशा तऱ्हेने 5 वैकृतिक आणि 3 प्राकृतिक सर्ग मिळून 8 प्रकारची सृष्टी निर्माण झाली. या 8 सर्गांशिवाय आणखी एक 9वा सर्ग आहे. तो प्राकृतही आहे आणि वैकृतही आहे. द्विजात्मक असलेल्या या सर्गाला कौमार सर्ग म्हणतात. यात सनक, सनंदन आदी कुमारांची निर्मिती झाली. हे 4ही कुमार माझे मानसपुत्र असून माझ्यासारखेच आहेत. वैराग्याने संपन्न आणि उत्तम व्रतांचे पालन करणारे आहेत. प्रपंचापासून अलिप्त व ज्ञानी आहेत. ते सतत भगवान शिवजींचेच चिंतन करत असतात. मी वारंवार सांगूनही त्यांनी सृष्टी कार्यात लक्ष घातले नाही. त्यांचे नकारात्मक उत्तर ऐकून मला अतिशय संताप झाला. मी भगवान विष्णूंचे स्मरण केले. ते शीघ्रतेने आले. त्यांनी माझी समजूत काढली व म्हणाले, भगवान शिवजींच्या प्रसन्नतेसाठी तुम्ही तपश्चर्या करा. त्यांच्या सांगण्यावरून मी प्रदीर्घ काळ उत्कृष्ट तपाचरण केले. त्यावेळी माझ्या दोन्ही भुवया व नासिकेच्या मध्यभागातून भगवान शिव अर्धनारीश्वर रूपाने प्रकट झाले. जन्मरहित, परमतेजस्वी, सर्वज्ञ, सर्वश्रेष्ठा आणि नीललोहित अंगकांती असलेल्या भगवान शंकरांना माझ्या सम्मुख पाहून मी धन्य धन्य झालो. मी त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला. त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची स्तुती करू लागलो. मग त्यांना जीवांची सृष्टी करण्याची विनंती केली. माझे म्हणणे मान्य करून महारुद्र महेश्वरांनी स्वतः सारखेच स्वरूप असणाऱ्या पुष्कळ गणांना उत्पन्न केले. मी त्यांना पुन्हा विनंती केली, हे महाप्रभो, हे महादेव, आता तुम्ही जन्म मृत्यू रूप बंधन असणारी जीवसृष्टी प्रजा उत्पन्न करा. तेव्हा महेश्वरांना हसू आले. ते म्हणाले, हे विधाता, मी जन्म मृत्यूचे भय असलेली प्रजा उत्पन्न करणार नाही, कारण कर्मांच्या अधीन असल्यामुळे ते जीव दुःखानेच युक्त असणार आहेत. मी गुरु रूपाने उत्तम ज्ञान देऊन त्यांचा उद्धार करेन. म्हणून जन्म मृत्यूचे भय असलेली दुःख व्याकुळ प्रजा तुम्हीच उत्पन्न करा. तुम्ही माझ्या आज्ञेने मोह मायादी बंधनांनी बांधलेली जीवसृष्टी निर्माण करणार आहात, म्हणून ही माया तुम्हाला बांधू शकणार नाही. नारदा, अशा प्रकारे मला प्रेरणा देऊन नीललोहित महादेव आपल्या पार्षदांसह माझ्या देखतच अंतर्धान पावले. हरिओम. अध्याय 15वा समाप्त. ओम नमः शिवाय. रुद्रसंहिता सृष्टीखंड अध्याय 16वा. सृष्टीची उत्पत्ती. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना सृष्टीविषयक निरूपण करत आहेत. ते पुढे म्हणाले, हे मुनी श्रेष्ठ, त्यानंतर मी शब्द तन्मात्रा आदी सूक्ष्मभूतांचे स्वतः पंचीकरण केले. त्या पाचांचे परस्पर संमिश्रण करून आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी यांची उत्पत्ती केली. पर्वत, समुद्र, वृक्ष आदी निर्मिती केली. कलादिक्रमाने युगपर्यंत जो काल विभाग आहे त्याची रचना केली. मी उत्पत्ती आणि विनाशशील असे अनेक पदार्थ निर्माण केले, पण तरीही माझे समाधान झाले नाही. तेव्हा मी सांबशिवांचे ध्यान करून साधन परायण पुरुषांना उत्पन्न केले. माझ्या डोळ्यांपासून मरीचीला, हृदयापासून भृगूला, डोक्यापासून अंगिराला, व्यानापासून पुलहाला, उदानापासून पुलस्त्याला, समानापासून वसिष्ठाला, अपानापासून क्रतूला, दोन्ही कानांपासून अत्रीला, प्राणापासून दक्षाला, बगलेपासून तुम्हाला व छायेपासून कर्दमाला उत्पन्न केले. त्यानंतर सर्व साधनांचे साधन असलेल्या धर्माला संकल्पाने उत्पन्न केले. अशा प्रकारे महादेवांच्या कृपेने उत्तम साधकांना निर्माण केल्याने मला स्वतःलाच कृतार्थ वाटू लागले. हे मुने, त्यानंतर माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेला धर्म माझ्या आज्ञेने मानव रूप धारण करून आधी सांगितलेल्या साधकांच्या
म्हणजेच ऋषींच्या प्रेरणेने ईश्वर प्राप्तीची साधना करू लागला. मग मी स्वतःच्या विभिन्न अंगांपासून सूर, असुर इत्यादी असंख्य पुत्र निर्माण केले. त्यांना भिन्न भिन्न शरीरे दिली. मी शिवप्रेरणेने स्वतःच्या शरीराचे 2 भाग करून द्विरूप झालो. अर्ध्या शरीराने पुरुष व अर्ध्या शरीराने स्त्री झालो. तो पुरुष म्हणजे स्वयंभुव मनू. ते उच्च कोटीचे साधक झाले. ती स्त्री म्हणजे शतरूपा. ती योगिनी आणि तपस्विनी झाली. मनूने विवाह विधीने अत्यंत सुंदर अशा शतरूपेचा स्वीकार केला. त्या दोघांपासून मैथुनजनित सृष्टी निर्माण होऊ लागली. स्वयंभुव मनूपासून शतरूपाला प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 पुत्र आणि आकुती, देवहूती व प्रसूती या 3 कन्या झाल्या. त्या उपवर झाल्यावर मनूने आकुतीचा विवाह रुची नामक मुनीशी करून दिला. देवहूती कर्दमांना आणि प्रसूती दक्ष प्रजापतीला दिली. त्यांच्या संततींनी सर्व जग भरून गेले. रुचीपासून आकुतीने यज्ञ आणि दक्षिणा हे युग्म निर्माण केले. यज्ञाने दक्षिणेच्या ठायी 12 पुत्र उत्पन्न केले. कर्दमांपासून देवहूतीला अनेक कन्या झाल्या. दक्षापासून प्रसूतीला 24 मुली झाल्या. त्यांची नावे अशी आहेत: श्रद्धा, लक्ष्मी, धृती, तुष्टी, पुष्टी, मेधा, क्रिया, बुद्धी, लज्जा, वसु, शांती, सिद्धी, कीर्ती, ख्याती, सती, संभूती, स्मृती, प्रीती, क्षमा, सन्नती, अनसूया, ऊर्जा, स्वाहा आणि स्वधा. यापैकी पहिल्या 13 कन्यांनी धर्माशी विवाह केला, तर उर्वरित 11 कन्यांनी अनुक्रमे भृगु, शिव, मरीची, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, अत्री, वसिष्ठ, अग्नी आणि पितर यांना वरले. यांच्या संततींनी त्रैलोक्य भरून गेले. दुसऱ्या कल्पात दक्षाला 60 कन्या झाल्या. त्यांपैकी 10 कन्या धर्माला, 27 कन्या चंद्राला, 13 कन्या कश्यपांना, 4 कन्या तार्क्षाला म्हणजेच अरिष्टनेमीला आणि भृगु, अंगिरा, कुशाश्व यांना प्रत्येकी 2 कन्या अर्पण करण्यात आल्या. त्या स्त्रियांकडून चराचरातील बहुसंख्य प्राण्यांची उत्पत्ती झाली. दक्षाने महात्मा कश्यपांना ज्या 13 कन्या विधीपूर्वक दान दिल्या होत्या त्यांची संतान परंपरा त्रैलोक्य व्यापून आहे. जेथे कश्यपांची संतती नाही अशी कोणतीही स्थावर जंगम सृष्टी नाही. त्यांच्या स्त्रियांकडून देवता, ऋषी, दैत्य, वृक्ष, तृण, लता, पशुपक्षी, पर्वत असे सर्वच उत्पन्न झाले. अशा प्रकारे भगवान शंकरांच्या आज्ञेने मी सृष्टीची रचना केली. पूर्वकाळी सर्वव्यापी शंभूंनी तपश्चर्येसाठी जिला प्रकट केली, रुद्रदेवांनी त्रिशूळाच्या अग्राने जिचे नेहमी रक्षण केले, ती शिवादेवी लोकहितार्थ दक्षकन्या सती म्हणून जन्मली. तिने भक्तांच्या उद्धारासाठी अनेक लीला केल्या. शंकरांशी विवाह केला. पुढे पित्याच्या यज्ञात आपल्या पतीचा अपमान झाला म्हणून तिने पेटत्या यज्ञकुंडात उडी घेऊन देहत्याग केला. तिला परमपद प्राप्त झाले. देवतांच्या विनंतीवरून देवी सती हिमालयाची कन्या पार्वती म्हणून प्रकट झाली. तिने कठोर तपश्चर्या करून भगवान भोलेनाथांना पुन्हा प्राप्त केले. ती देवी या जगात कालिका, चंडिका, भद्रा, चामुंडा, जया, विजया, जयंती, भद्रकाली, दुर्गा, भगवती, कामाख्या, कामदा, अंबा, मृडानी व सर्वमंगला अशा अनेक नावांनी प्रसिद्ध आहे. ही सर्व नामे तिच्या गुणांना व कर्मांना अनुसरून प्राप्त झाली आहेत. ही नावे भोग आणि मोक्ष देणारी आहेत. नारदा, अशा प्रकारे मी तुला सृष्टीच्या उत्पत्ती विषयक माहिती सांगितली. हे सर्व ब्रह्मांड शिवजींच्या आज्ञेने माझ्याकडूनच रचले गेले आहे. त्यांनाच परब्रह्म परमात्मा म्हटले जाते. मी, विष्णू आणि रुद्र गुणभेदांमुळे वेगवेगळी कार्ये करत असलो तरी त्यांचेच अंश आहोत, त्यांचीच रूपे आहोत. शिव महाप्रभू स्वतंत्र आहेत. ते निर्गुण आहेत व सगुणही आहेत. ते शिवादेवीसह शिवलोकी निवास करतात. हरिओम. अध्याय 16 समाप्त. शिवपुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा वाचन आवडले असेल
तर एक लाईक करायला विसरू नका. आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच माझ्याबरोबर राहा श्री शिव महापुराण ऐकण्यासाठी. धन्यवाद.